नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठीबद्दल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की लास्ट सीझनमध्ये निकी तंबोली, अरबाज खान, सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांसारख्या कंटेस्टंटने तो सीझन खूप गाजवला. आणि तसंच आपण बघणार आहोत की या सीझनमध्ये कुठले कुठले कंटेस्टंट आले आहेत, जे की हा सीझन गाजवणार आहेत. सुरुवात आपण करणार आहोत आपली कंटेस्टंट नंबर 1 ने जी आहे दीपाली सय्यद. तर दीपाली सय्यद यांना आपण सगळेच ओळखतो. दीपाली सय्यद यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्री त्यांच्या ॲक्टिंगने खूप गाजवली आहे. आणि आता बघूयात की ॲज अ पर्सन ते महाराष्ट्राचं मन जिंकू शकतात की नाही. आणि दुसरे आहेत आपले सागर कारंडे. सागर कारंडे यांना आपण सगळे चला हवा येऊ द्या पासून ओळखतोय आणि शिवाय त्यांनी अनेक कॉमेडी शोज केलेत, ज्यामध्ये फू बाय फू झाले, चला हवा येऊ द्या झालं आणि असे अनेक त्यांचे कॉमेडी चे शोज आपण बघितलेत. शिवाय त्यांची ॲक्टिंग सुद्धा टॉप नॉच आहे, जी आपण त्यांच्या एंट्रीमध्येच बघितली. ज्यामध्ये त्यांनी 4 ते 5 कॅरेक्टर केले, ज्यामध्ये आठवले साहेबांचा कॅरेक्टर माझं पर्सनल फेव्हरेट आहे. यानंतर नेक्स्ट कंटेस्टंट आहे सचिन कुमावत. बरोबर मित्रांनो, सचिन कुमावत आपले खानदेशची शान घेऊन आलेले आहेत बिग बॉसच्या घरात आणि आय होप की सचिन कुमावत यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये एवढी धमाल करतील की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये सचिन कुमावत हे आता फेमस होतील आणि खानदेशचं एक वेगळं रिप्रेझेंटेशन जे आतापर्यंत लोकांनी बघितलं नव्हतं ते आता सचिन कुमावत हे नक्कीच पूर्ण महाराष्ट्राला दाखवतील. यानंतर फोर्थ कंटेस्टंट आहे सोनाली राऊत. सोनाली राऊत हिला आपण हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा बघितलं होतं, जिथे तिने जास्त काहीतरी केलं नाही. बट बघूयात मराठीमध्ये सोनाली राऊत नक्की काय काय करते तर. यानंतर फिफ्थ कंटेस्टंट आहे तन्वी कोलते आणि सिक्स्थ आहे आयुष संजीव. या दोघांची एंट्री सोबत झाली आणि या दोघांनी स्टेजवर रितेश भाऊंसमोर आल्या आल्या एकमेकांसोबत राडा घालायला सुरुवात केली. यांचा हा राडा रितेश भाऊंना सुद्धा इरिटेटिंग वाटला. सो बघूयात पुढे यांचं कसं जुळतंय तर. यानंतर सेवन्थ कंटेस्टंट आहे करण सोनवणे. करण सोनवणे म्हणजे आपले फोकस्ड इंडियन. फोकस्ड इंडियनला आपण सगळेच ओळखतो. करण सोनवणे यांची ऑरेंज ज्यूस गँग सुद्धा त्यांच्या सपोर्टसाठी आली होती. आणि बघूयात आता बिग बॉसच्या घरामध्ये करण सोनवणे आपल्याला किती एंटरटेन करतात. सोनवणे वहिनी. यानंतर आपले 8वे कंटेस्टंट आहे प्रभू शेळके उर्फ कालू डॉन. तर कालू डॉनची जी एवी होती ती खूपच इमोशनल आणि इन्स्पायरिंग होती. पण यावेळेस मला असं वाटतं की कालू डॉन हा एक अंडरडॉग असू शकतो, जो यावेळेचा सीझन जिंकू शकतो. जसा लास्ट टाइम आपला सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन गेला, तसं यावेळेस खूप चान्सेस आहे की प्रभू शेळके उर्फ कालू डॉन जिंकू शकतो. बट बघूयात पुढे काय काय घडतंय आणि कसा आपला कालू डॉन आपल्याला एंटरटेन करतोय तर. यानंतर 9th कंटेस्टंट आहे रुचिता जामदार. रुचिता जामदार हिला आपण सगळ्यांनी रोडीज मध्ये सुद्धा बघितलं होतं, जिथे तिने आपला मराठी बाणा पूर्ण भारताला दाखवला होता. आणि आता ती बिग बॉस मराठीमध्ये आली आहे, तर बघूयात ती आपली मन कशी जिंकते तर. आणि रुचिता जामदार सोबतच एंट्री झाली अनुश्री माने हिची. अनुश्री माने ही तिच्या पॉडकास्ट साठी खूपच जास्त फेमस आहे. बिलकुल तोच. शिवाय अनुश्री माने ही चल भावा सिटीत या शो मध्ये सुद्धा होती, जिथे तिने खूप चांगलं काम केलं. काही गोष्टी सोडल्यात तर. पण बघूयात बिग बिग बॉस मध्ये अनुश्री माने आता काय काय करते तर. यानंतर 11वे कंटेस्टंट आहे राकेश बापट. राकेश बापट यांना आपण बिग बॉस ओटीटी मध्ये बघितलं, जिथे त्यांनी त्यांची जेंटलमॅन वाली पर्सनॅलिटी दाखवली. आता बघूयात बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा ते जेंटलमॅन राहतात की आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतं. सो हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. यानंतर 12वा कंटेस्टंट आहे रोशन भजनकर. रोशन भजनकर हा सुद्धा एक गरीब घरातून आलेला मुलगा आहे आणि ज्याची जर्नी खूप इन्स्पायरिंग वाटली मला पर्सनली. आणि बघूयात की या सीझन मध्ये रोशन भजनकर काय वेगळा ट्विस्ट घेऊन येतो तर. यानंतर 13वी कंटेस्टंट आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदेची ऍडमिशन कॉन्ट्रोवर्सी ही इंस्टाग्रामवर खूप गाजली. ज्यानंतर तिने स्वतःच्या ऍडमिशन साठी तर स्ट्रगल केलाच, पण सोबतच तिने एक चळवळ उभी केली. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम्स येत होते त्यांच्यासाठी तिने
एक सोशल मुवमेंट सुद्धा सुरू केली. आणि बघूयात की सरकार आता बिग बॉसच्या घरामध्ये काय करतायत. तर नेक्स्ट कंटेस्टंट आहे राधा पाटील. तर राधा पाटील या खूप फेमस लावण्यवती आहे आणि त्यांना आपण सगळेच इंस्टाग्रामच्या व्हिडिओज वरून ओळखतोच. शिवाय त्यांची आणि गौतमी पाटीलची कॉम्पिटिशन ही सुद्धा खूप फेमस आहे. तर नेक्स्ट कंटेस्टंट आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे या खूप फेमस मराठी सिंगर आहे, ज्यांनी खूप लेजेंडरी असे गाणे म्हटलेले आहेत. ज्यात एक माझं पर्सनल फेवरेट आहे, इथून धक्का तिथून धक्का देतोस काय. आणि यानंतर लास्ट दोन जे आपले कंटेस्टंट आहेत ते आहे ओमकार राऊत आणि विशाल कोटियन. हे दोघं बॉडी बिल्डर जस्ट ॲज युजल बिग बॉस मध्ये बॉडी बिल्डर्स नसतील असं होऊ शकत नाही. अं, तसा आपला रोशन भजनकर सुद्धा बॉडी बिल्डर आहे, बट ती देसी बॉडी. आता हे दोघं जे आहेत त्यामध्ये ओंकार राऊत जो आहे तो आपला एक हेअर स्टायलिस्ट आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. ओंकार राऊत हे एक नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळतोय. सो बघूयात की ओंकार राऊत आपल्यासाठी काय घेऊन येतोय बिग बॉसच्या घरामध्ये, कशी त्याची पर्सनॅलिटी दिसते. यानंतर लास्ट कंटेस्टंट जो आहे तो आहे आपला विशाल कोटियन. विशाल कोटियनला सुद्धा आपण हिंदी बिग बॉस मध्ये बघितलंय, जिथे त्यांनी त्यांचं एंटरटेनिंग पर्सनॅलिटी दाखवली, पण तरी ऑडियन्स वोट्स त्यांना काही एवढे मिळाले नाही आणि ते लवकर बाहेर निघाले. पण बघूयात मराठीमध्ये विशाल कोटियन काय करतात. तर हे होते आपले 17 कंटेस्टंट. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या 17 कोण होईल या सीझनचा विनर, आणि तुमचा पर्सनल फेवरेट कोण आहे हे सुद्धा आम्हाला कळवा. आणि बघूयात पुढे काय काय घडतंय. असेच चांगले चांगले व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत बिग बॉस वरती. स्पेशली आपण अजून व्हिडिओज घेऊन येणार आहोत. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करा. थँक्यू.